शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात अशा महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्यांची बैठक होती। या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही बोलावले। महाविकास आघाडी जागा वाटपासंबंधी अंतिम निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे। वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या यादीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आज अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। त्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनाही या बैठकीला बोलावण्यात आले। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात या नेत्यांची बैठक आहे आणि सोबतच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही या बैठकीला बोलावण्यात आले। या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी अर्थात वंचित बहुजन आघाडीने जी यादी दिली या यादीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र या बैठकीआधी बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची ही बैठक झालेली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक होती। महत्त्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकर अर्थात वंचित बहुजन आघाडीने जी यादी दिली आहे त्यावर चर्चा होणार आहे। पण या बैठकीआधी बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाल्याचं सुद्धा कळतंय। महाविकास आघाडीचे नेते भलेही एका बाजूला सांगतायत की आमच्यात जागा वाटपावरून बेबनाव आहे, कोणताही दुजाभाव नाही या किंवा मतभेद नाही आहेत, पण ज्या काही घडामोडी घडतात यावरनं प्रकाश आंबेडकर यांना पहिल्यांदा नियोजित बैठकीला बोलवलं जात नाही सिल्वर ओकच्या। त्यानंतर प्रकाश आंबेडकर याविषयी जाहीर प्रसारमाध्यमांमध्ये भूमिका मांडतात आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात त्यांच्या घरी राजगृह येथे भेटीला जातात। कालांतराने बाळासाहेब थोरात बाहेर येतात आणि माध्यमांसमोर सांगतात की कोणताही वाद नाही या। आता काही वेळांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख शरद पवारांना भेटून निघालेले आहेत। प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देखील सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरनं चर्चा सुरू आहे, प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण कुठे ना कुठेतरी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर येतील का याविषयी एक प्रश्नचिन्ह तयार होतंय। दुसरीकडे जी सकाळी नियोजित बैठक होती ती देखील आत्ता होणार नाही असं जवळपास दिसून येतं। दुपारनंतरनं कदाचित एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते भेटतील असं सांगितलं जातं। पहिल्यांदा शक्यता एक अशी वर्तवली जात होती की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांना आज सकाळी 10च्या आसपास भेटायला येतील। त्याचवेळी बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर देखील येतील। महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काही विषयांवर जो मतभेद आहे आणि मनभेद आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण तुर्तास तरी काही विषय जे आहेत ते सोडवले जात नाही आहेत। विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा जो विषय आहे तो खरंच महाविकास आघाडीबरोबर ते येतील का याविषयी सुद्धा अद्यापपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। काही वेळाने दुपारनंतर हे सर्व नेते एकत्रित भेटतील असं सांगितलं जातं आणि त्यामध्ये या संदर्भात काही तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील होईल असं देखील समजतंय। एकंदरीत प्रकाश आंबेडकर या एका मुद्द्यावरूनच महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी अजून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही असं आपण म्हणू शकतो। धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी।